गाईस तर आता वाजले दुपारचे दीड वाजले. तर आज आपण चाललो आहे बैलगाड्या शर्यत बघायला. आणि तर मी आता निघतोय. आता पहिलं तळेगावला जायचं. तळेगावला तिथं दाजी थांबलेले आहे, त्यांच्यासोबत. मला माहीत नाही एक्झॅक्ट प्लेस कोणती ते. पिंपलच मोठं आलं आहे. आणि आज चाललो ग्लॅमर घेऊन, कारण तिकडं जरा गावातली एरिया. सो आपली KTMवर जरा स्क्रॅच पडले तर जरा महागात होतं ते. जरा दुखतं स्क्रॅच पडले तर गाडीला. तर त्यामुळं आता ग्लॅमर घेऊन चाललो आहे. तर तेच गाडी साफ केली आत्ता. हे बघा आवाज येतो. हे गो म्हणतोय मला. गो आहे का मी? मामा आहे ना. हे बघा गाडी. थांब जरा, बोल काय झालं. 30 गाडी घेऊन 10 किलोमीटर पेट्रोल आहे का? तुला घ्यायचं? बोल. नको KTM तिथं लावायला नाही बाबा जागा आधीच. ठीक आहे, मी निघतो आता. तुम्हाला भेटतो गाडीवर. नाही तळेगावला गेल्यावर काय जे प्लॅन असेल ते. हे बघा मागं लागलं. गो म्हणतोय. काय बोल. काय बुम बुम. मी जाणार आहे बुम बोल. तुला नाही न्यायचं नाही. बरं जाऊ बरं, ठीक आहे. थांब आता माझ लगेच धरते. चला आपण भेटू गाडीवर डायरेक्ट. आता प्लॅनमध्ये चेंज झालाय. ग्लॅमरवरून आपण KTMवरून आलोय. कारण ती गाडी पेट्रोल पंपपर्यंत जाईल का नाही याचा गॅरंटी नाही. यात आहे आपल्याकडे पेट्रोल. सरक गाडी आली. सरक. चलो गाडी रेडी. एवढं लांब जायची गरज नाही. भाऊ पुढे ये पुढे. बाय कर मामाला. हौजा म्हण. हौजा जाऊ. हळू जाऊ. बाय कर ना. जाऊ एक मिनिट. काय याच्यामध्ये धामण गाडीवर कुठे जायचे आता सोडायला. घाट तिकडेच आहे का? जास्त वेळ नाही घ्यायचा. 2 मिनिटं बाद. हा राईटला कळत नाही. द्यायचा खायचा. धुवायचा का खायचा? खायचं चल. ठीक आहे, खायचा. सरळ नदी बिदी घेऊ जरा. त्यांना घेणार सर्प मित्र. हा सर्प मित्र. भास्कर मामा होता आमचं पाहुणं. असत ना. पाहून
असं दबल्यागत वाटत नाही. मामा म्हणजे आमचे प्रेरणास्थान. मामा म्हणजे आमचा जीव के प्राण. आता आम्ही दामण सोडायला चाललोय. मामा नदीची फुलाई बघता. मामांचा काय विचार आहे मामालाच माहिती. चला पाण्यात सोडायची काय? पाण्यात डायरेक्ट? हा दामण पाण्यातलं असते ना. तिकडं कसं काय आले? तिकडं काय गाडीत बिडीत चालते काय माणसं? नाही तिकडे बोलावलं असेल कोणीतरी. जोडीला कोण नसेल. व्ह्यू पण घेऊ गाडीचा. तो दॅट इज अ व्हेरी नाईस. असं वाटतंय बाया 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 बाया. गाडीचे पण सिनेमॅटिक पुढे काय गाडी पाहिजे आपल्याला. काही पाहुण्यांचं स्वागत. कुठून आली? जनरल ना? जनरल हॉस्पिटलमधून धामण पकडून आणली. ती पण कॅरेबॅगमध्ये. आम्हाला दाखवा पहिले जरा कशी आहे. धरता येईल का बाहेर? पाण्यात गार करतो. बघा उडी बिडी मारायची. काय मी तर नाही बघितलं. मी तर फक्त कॅमेरा टाकला आतमध्ये. आता पळ ना मग इकडे जाऊ दे. माझा पाय असं मी उडी मारली माग. ओवर एक्टिंग करता है साला, ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. पाण्यात जाय. पाण्यात जरा सहवास घे. काय दिस इज व्हॉट इज दिस. गेली एकटीच गेली बिचारी. तिला कोण आहे का नाही साथीदार? नाही गावणार आहे. डायरेक्ट पलीकडे जाणार आहात. कसली चालली फास्ट. मोठी असते ना खाली ढुपकून डोबली असते डायरेक्ट पलीकडे गेली असते. खालून ना आत्ताचा वास येणार नाही अजिबात. मामाने तर त्याच हाताने असं पकडी. गेली गायब. कुठे गेली? गायब पण त्या झाली. दिवशी खाली गेली का? दिवड पकडली. नाही तर ती. हा 15-20 मिनिटं वास घेतला नाही चालतं. चला आता निघायचं. बैलगाड्या शर्यत. चला आता इकडे येईल परत इकडे येईल. गाइस ये मैं हूँ और ये धामन है. धामाचं इंट्रोडक्शन. खाली चमट पकड. थांबता येईल ना तिला पाण्यावर असं लय वेळ? या पाण्यात ना खालीवर खालीवर खालीवर. गॉगल पण नाही आणला आज. चला सगळेच विसरलो. गाडी दिसते बघा. पकड्या कशासाठी मामा पकड्या. दमलक मी तुला वाचवायला येणार नाही कारण की मी तिथपर्यंत नाही जाऊ शकत. आणि मग चालली बघ दिसते तुम्हाला. प्रकारे गाडी सिनेमॅटिक. What is this guy? चला चला आता बैलगाडी शर्यतकडं. आता 0 कट मारण्यात येणार आहे. पकड. हा हा, परत एक का? परत एक फिरवत आहे नाही का? मामा आमचे घाबरले. धर आता चल. उडी मारली ना माझ्या पायालाच लचका बसला. कसं काय चप्पल पण तुटली आणि पायाला लचका बसला. ती आली ना धामण अंगावर माझ्या. पकडलेली होती त्याने हातात. आता मला केव्हा पकडली. बघा आपला युटर्न जागेवर. कसा वाटला गायची उतरण आमचा. बिना गाडी याला चालू करा. त्रास देता. चल बस. भारी दिसते इकडं. एकदम शूट काढायला भारी वाटेल. फोटोशूटसाठी ना गाडी जोडी न्यावं लागेल. सिनेमॅटिक. मला वाटतं इथे एखादा पिक्चर काढावं शॉर्ट फिल्म. अजून एक धामण आली काय? धामण नाही ही अजगर आहेत. मांडूळ आहेत. मांड्या वळलेले पोट आहेत. सिनेमॅटिक रिपब्लिकन एरिया. चालतात चाले ना बोलता बोल. हो त्याला इकडनं चालू आहे ना.
आपण शॉर्टकटच आहे त्याबद्दल नाही माहिती नाही. मला वाटलं वडापाव खायला नंतर हो या मला पण भूक लागली होती थांबले असते तर बरं. अजून ऑफरोड हो चालू शिकारिया KTM सारखी गाडी आपण इथं आणतोय. हो चालू आहे. कार्यक्रम जोरात आहे एकदम. कसली गर्दी इकडं बघा. आता कॅमेरामॅनकडे देतो जरा. तिकडे लावायचं का? नो रिक्स. काय गाड्यांच्या मागे लावतो जरा मी. रिस्क आहे तो बी तो रिस्क आहे. उलट झालंय का? रिस्क आहे तो रिस्क नाही का? हे आमची वस्तात आहे. गाडी लावली आता आपण. चार्जिंग किती 64 आहे. बघू आता जेवढं होतं ब्लॉक. पोचलोय. आल्याच बघा कसा आवाज येतोय. मस्त आहे व्ह्यू आहे इथून बघा. डोंगर, बैल, गाड्या. भेटतोच आता पुढे जाऊन तुम्हाला परत. अशा गाड्याचा नंबर लावतात बघा. घाट आहे अख्खा मोठा.
वरती दिसत आहे ना एंडला त्यामुळे लावला अरे त्रास असतो जोडला की लगेच पळणार मागची 12 सेकंदवर आली यावेळेस वेळ किती होती आता 11.93 राऊंड फिगर 12 यांची आली पाहिजे 11 मध्ये बैल जोडी ऐकत नाही बैला ऐकत नाही बैल माजी चेअरमन चंद्रकांत शेठ मारुती गोलक यांच्याकडून अन्यायाला जाहीर केल्याप्रमाणे 5,000 रुपयाची 10,000 रुपयाची देणगी जमा झालेली आहे. चेअरमन आपलं हार्दिक स्वागत अभिनंदन. शांत आहे खेळकडे दीपक शेठ पघाले फायनल सम्राट यांनी सुद्धा लावून कर्मचाऱ्यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिले. स्वागत अभिनंदन. काही करा गाडी मालक सगळ्यात अवघड हेच असतं लावायचं बैल चला दुसरा सोडून घ्या पसंत दीपक. आणि हे पहा खऱ्या अर्थाने त्यांना लाल चाल म्हणून ओळखलं जातं. पुणे जिल्ह्यातील हिंदे केसरी गाडा मालक आणि या भागातील जुळ्या गाडा मालक रामभाऊ नाना धाईवाड नानाच्या वतीने अलाउन्सर मंडळीसाठी रोख 500 बैल ऐकत नाही ऐकत नाही बैल ऐकला क्यूट बैल आहे हार्दिक स्वागत आहे. आपला कार्यक्रमानंतर जावई दादा साहेब खेडगावच्या उद्योगपती युवा नेते आपले या ठिकाणी स्वागत. अरे एवढी ताक केवढीच आहे का ते एवढीच असतात. हां हा आहे गावठी हा गावठी आहे ना तिकडचा जर्सी आहे.
केवढी केवढीचे बैल आहे भारी. ते आरामात धरले ना. टेस्टिंग होती टेस्टिंग. शिकतील शिकतील मोठे झाल्यावर. धन्यवाद. 21 सेकंद. म्हणजे तो बैल पळत नाही. आता घोड्याला पुढे गेलो त्याचं झाल्यावर. हे असे जे आगाऊ बैल आहेत त्यांना साईडला घोडा लागत ना. नाही तर ते ऐकत नाही. कसं आणलंय त्याला बघ ना. मजा येते. हे आले पाहिजे 12 सेकंद. आत्तापर्यंत 12च होतं ना. आपण आलतो. अरे मला वाटतं 12 सेकंद मारते. अरे या मैदानावर केंद्रपुढे धर्माला या ठिकाणी केंद्रे गाडा मालक रस्तेगाव गाडे डाब्याचे मालक वाटरे पुरणे यांचे गाड्याचे नियोजक दत्ताजी कोटे होणारी आपण या ठिकाणी आलात. दत्ताभाऊ आपलं हार्दिक स्वागत. आणि गाडा मध्ये गाड्याकडे जायचे पाटा घेत पुराचे आपलं स्वागत. केंद्रे गाडा मालक गोसेगावचे जुने घोडेस्वार कुठे आपलं स्वागत. या ठिकाणी पैलवान विठ्ठलराव शेट्टी आपले स्वागत. टायमर कोण टायमर तिकडे अरे काय ऐकत नाही. लाईव्ह नाही चालू आज. काय करते लागते सोडता त्यांच्या पुढची जोड. सूर्यभाऊ काही करा जरा. संदीप शिंदे खाली यायचे. त्यांचा सिंगड येते
नारा बनवून घ्या पाठीमागं नाही वेट सरळ करा सरळ करा अवघडा मागे या थोडा थोडा फक्त 1 मिनिट मानाचे बैल मागायचे ते आले तर खतरनाकच आहे दूरच त्यांची छोटी कांड त्याला कांड म्हणतात आता आपले दाजी गेले बैल झुकायला पुढचे आमचे बैल आहे असं समजा आमच्या पुढची रांगा की नाही आले 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 झुकले 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 सोडून घ्या दाजींचे बैल घ्यायला दाजींच्या मित्रांचे हो का आता यांचा नंबर आहे पळायचा हो थांबा व्हिडिओ काढायचा ना मला एक तर पळता येत नाही येऊ दे चला आले आले तुम्ही पण हे राजा आलता इकडे माहिती का तुमच्याकडे पुढे गेला काय माहिती एंट्री
बघायचे खतरनाक दिसत बैल. चौघच जण आहे फक्त लावायला बैल. किती ऐकतं ते. नाही भेटलं ना मला. गाबेल तर आलं तिकडे. म्हणून त्याला सांगितलं ना आपण मग शुभ होतो ना तिथे ये म्हणून त्याला सांगितलं होतं ना. पाहिजे झोपायला 2-4 लोकात कसं बैल नाही ऐकत ते. टायर सुट्टे बाई बांधला की थांबतच नाही. गाड्या वाटायची का फक्त तो मला पण म्हणतो रे. आम्ही त्याला म्हणतो त्याला मी जाऊन बरोबर. गाड्यामध्ये पाय मुलं म्हणून आम्ही बघत ना. अरे गाड्यामध्ये पाय मुलं म्हणून हा मग कांड सुटलं. कांड सुरू करा. या संघाचं बैल आहे. दारात मागे धावून धरा. या तसाच घ्या.
पाठीमागे येऊ द्या परत फिरवा काढा घरून घ्या का येऊ द्या मागे येऊ द्या हा सही नावा कोणी नावा येऊ द्या सहकार्य करू सहकार्य करू अशी कारण सोडू नका माझं या ठिकाणी चेअरमन नथू शेठ करवंदे आपण या ठिकाणी उपस्थित आपले मनापासून स्वागत खेड तालुक्यातील शिवणे गावचे इंद्रकेसरी गाडामाले आणि बागायचा रंजन शेठ तालुके रंजन भाऊ या ठिकाणी उपस्थित आपलं हार्दिक स्वागत अभिनंदन अरे बाबा मी एवढा पैशावाला नाही पैसे तर करतो काय तुझी आई बाप कमवत होती दाखवते मला काहून आमच्या गप्पी तुम्ही राम राम घाला घ्यान गेल ते काय तुम्हाला कटून गेली तिकडे मी नाही काढायला तुम्हाला गाडी आपली आता कमीत कमी 13च्या आत आली पाहिजे भारी गावात करमणूक होती तुम्ही वर कशाला मोहोळ तालुक्यातील सागरी गावचे प्रसिद्ध गाडा मालगाडी हिंदकेसरी फायनल सम्राट अनिल शेठ बबनराव खांदवे यांनी या ठिकाणी अनाउन्सर मंडळीसाठी 200 रुपयाचे वतीने स्वागत पाठीमाग पाठारे आणि सेनार दोघांमध्ये सज्ज तेरा सेकंद आली आहे भारी आहे 13 सेकंडच्या हिशोबाने लय भारी येतं त्यामुळे अंतर भरपूर आहे ओकिनावा टीव्ही गाडीची चावी या ठिकाणी सापडलेली आहे कोणाच्या असं ओळख पटवून घेऊन जा छोटे दिसतं ते पण मारू सगळे ते छोट्यानेच मारले 12 सेकंद गाडी वाटा काढायला
लागलं का? हां खुसखुशीत आहे. हे बघा स्टॉल इथं मीठ नाही ना.